तुम्ही जर बघितलं असेल जपानमध्ये ॲव्हरेज एज इज अराउंड 90. इथे 110, 115, 112 लोक वयाचे पण लोक जिवंत आहे. इथे एक गाव आहे जिथे सगळे 100च्या वरती ते गाव लोक राहतात तिथे. त्याचं कारण काय? आणि आपल्या भारतामध्ये एज काय ॲव्हरेज एज 67, 70. व्हॉट इज द रिझन फॉर दिस? डाएट. ऑफकोर्स जेनेटिक फॅक्टर आहे, पण डाएट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. जपानचे लोक तळून काहीच खात नाही, सगळं ते उकळूनच खातात. सुशी इज नॉट अ बॉइल्ड थिंग. सुशी म्हणजे राईस आणि फिशचा एक पदार्थ असतो, विच इज अगेन बॉइल्ड ओनली. बॉइल्ड राईस अँड बॉइल्ड फिश. दे ईट मोर ऑफ बॉइल्ड राईस अँड बॉइल्ड फिश. तू पार बॉइल्ड राईस खातात ते. आपण पॉलिश राईस खातो, आपण सगळं तळून खातो. तर म्हणून तुम्ही जर जपानशी कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल डाएट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणून आपल्या डाएटमध्ये आपण काय खाल्लं पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोलू. चपातीचं प्रमाण, गव्हाचं प्रमाण कमी करा. चपाती खूप कमी. चपाती इज नॉट गुड. लोकांना वाटतं चपाती इज व्हेरी हेल्दी. कमी करा तुम्ही. एक टाइम चपाती ठेवा पाहिजे तर संध्याकाळी ज्वारीची भाकरी खा. सेकंड थिंग, भाज्या तुम्ही उकळून खा, फ्राय करून खाऊ नका. फ्रूट्स अँड सलाडचं प्रमाण जास्त ठेवा. ॲटलिस्ट 1/3 ऑफ द मीट्स बी फ्रूट्स अँड सलाड्स. काकडी, टमाटर, गाजर, बीट, कच्चा गोबी, फ्लावर याचं प्रमाण तुम्ही जेवणामध्ये वाढवा. फोर्थ इज ऑइल. मेक युअर ऑइल ओनली हाफ लिटर ऑफ ऑइल पर पर्सन पर मंथ. आय हॅव बीन टेलिंग फॉर मेनी इयर्स. तेलाचं प्रमाण कमी करा. बहुतेक लोकांच्या डबे बघ तुम्ही, डब्यातून तेल बाहेर येतं आणि दॅट इज नॉट राईट फॉर युअर बॉडी. इट इज नॉट ऑइल, इट इज गिव्स यू स्ट्रेंथ. इट इज अ व्हेजिटेबल विच गिव्स यू स्ट्रेंथ. ऑइल इज अ मीडियम फॉर मेकिंग फूड. You use oil as a medium of making food, not as a main course. So make sure you are using only half a liter of oil per person per month. That is the most important thing. If you are using fried things, don't use fried things outside. Try to eat fried things at home. And जे तळलेलं तेल असेल ते परत फेकून द्या. परत भाजीला वापरू नका तुम्ही. दुधाचे पदार्थ याचं प्रमाण कमी करा. म्हणजे पेढे, बर्फी, मावा हे सगळं, केक याचं प्रमाण, डेअरी प्रोडक्ट्स याचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी करा. याच्यामुळे तुमचं ब्लॉकेजचं प्रमाण खूप वाढतंय. आणि भारतामध्ये याचं हे मेन कारण आहे, डेअरी प्रोडक्ट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स तुमचं ब्लॉकेज वाढायचं कारण. कारण लोकांना सवय असेल चहा पिताना पण बिस्किट किंवा टोस्ट खातात, विच इज अ रॉंग कन्सेप्ट, रॉंग थिंग टू यूज. डोंट यूज ऑल दिस बेकरी प्रोडक्ट्स फॉर युअर ब्रेकफास्ट or your snacks. Say more to green and say no to white should be your motto in your life. So plenty of green leafy vegetables and no to white, no to dairy products. Thank you very much.